चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे आरोग्य सेवक. आता आरोग्य सेवकची नवीन त्या ठिकाणी पात्रता आलेली आहे. नेमकं त्या पात्रतामध्ये काय दिलेलं आहे, कोण फॉर्म भरू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची जाहिरात कधीपर्यंत येणार, सगळ्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. तत्पूर्वी आणि खूप मोठी त्या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये भरती प्रक्रिया सुद्धा असणार आहे. सविस्तर संपूर्ण माहिती आपण पाहूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली तर तो ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. ओके. आता आरोग्य सेवकची जी काय पात्रता पाहण्या अगोदर आपली आरोग्य सेवकची तांत्रिक बॅच सुरू झाली. फक्त 449 रुपये फीस आहे. तांत्रिक बॅच जॉईन करायची असेल तुम्हाला तर हा नंबर दिलेला आहे 9552629563. या नंबरला संपर्क करा. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, त्याची तुम्हाला लिंक पाठवतो किंवा हा व्हिडिओ बघताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. संपूर्ण डिजिटल स्वरूपामध्ये तुमची आरोग्य सेवकची तांत्रिक बॅच असणार आहे. तांत्रिकमध्ये कुठले घटक आहेत ते पण तुम्हाला मी सांगतो. ओके. आता हे संपूर्ण परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4ब. इथं दिलेलं आहे खाली पहा, आरोग्य सेवक पुरुष पदावर यापैकी एका प्रकारे नेमणूक केली जाईल. आता ती पाहणं गरजेचं ही त्यांनी इथं डिटेलमध्ये दिलेली आहे. ओके, आपण बघूया. आता आरोग्य सेवक या पदासाठी त्यांनी अगोदर वयोमर्यादा दिलेली आहे, तर ती वयोमर्यादा बघूया. निवड समितीने घेतलेल्या म्हणजे आरोग्य सेवक परीक्षा ही तुमची टीसीएस असेल, आयबीपीएस असेल, जे कोणी घेणार असेल त्यांच्यानुसार परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे. ठीक आहे. आता वयोमर्यादा दिलेली आहे. किमान वयोमर्यादा कमीत कमी किती दिलेली आहे, तुमची 18 वर्ष कमीत कमी. तुम्ही ओपन मध्ये असाल किंवा कास्ट मध्ये असाल. ठीक आहे. तुम्ही ओपन मध्ये असाल तर जास्तीत जास्त तिथं दिलेलं आहे 38 वर्षापर्यंत. ओपन कास्ट मध्ये असेल तो फॉर्म भरू शकतो. तुम्ही कास्ट मध्ये असेल, कुठलीही कास्ट असू द्या, तुम्ही कास्ट मध्ये आहात तर 43 वर्षापर्यंत जास्तीत जास्त तुम्ही फॉर्म भरू शकता. किती? 43 इयर्स पर्यंत ही वयोमर्यादा दिलेली आहे. आता किमान शैक्षणिक पात्रता इथे दिली बघा, किमान शैक्षणिक पात्रता. आता पात्रता काय तर इथे डिटेलमध्ये तुम्हाला दिली किमान शैक्षणिक पात्रता. आता बघूया आपण पात्रतेमध्ये काय दिलेलं आहे. ही नवीन पात्रता काय, विज्ञान या विषयासह बघा, विषय दिलाय तुमचा विज्ञान. विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे तुमची 12वी. उच्च माध्यमिक म्हणजे 12वी. ठीक आहे. माध्यमिक म्हटलं की 10वी म्हणजे 12वी परीक्षा तुम्ही त्या ठिकाणी पास पाहिजेत, परंतु तुमचं विज्ञान हा विषय असावा. म्हणजे त्या ठिकाणी सायन्स काय असावं, सायन्स. ठीक आहे. किंवा सुद्धा तुम्हाला ऑब्लिक मध्ये किंवा दिलेला आहे, किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण. आता समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण म्हणजे तुमची त्या ठिकाणी 12 विज्ञान किंवा एखादा विज्ञान विषय तुम्हाला त्या ठिकाणी असावा. आता 2 नंबरचं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, हे 2 नंबरचं आणि दिलंय. आणि म्हणजे कंपल्सरी असतं, किंवा असेल तर ऑब्लिक असतं. इथं आणि दिले त्यांनी. मग बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारं 12 महिन्याचं मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. म्हणजे तुमची कंपल्सरी पात्रता दिली यांनी, ती कंपल्सरी पात्रता आहे तुमची 12वी. ठीक आहे. आणि 12वी मध्ये दिलेला आहे की तुमचा विज्ञान हा विषय असावा. काय असावा? विज्ञान हा विषय. आता काही 12वी पास जे आहे त्यांनी सायन्स घेतलेला आहे, परंतु काही आर्ट मध्ये असतील आणि त्यांचा जसं काहीचं इकॉनॉमिक असतं, काही तसं विज्ञान हा विषय जर घेतला असेल तरी फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात. हे दिलेले. तर 12वी सायन्स वाले जे आहेत तर ते कंपल्सरी आहेत, सगळेजण फॉर्म भरू शकतात 12वी सायन्स. परंतु काही ठिकाणी कसं असतं कॉलेजला की 12वी घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं मॅथ नसतं. मग मॅथ न घेता ते वेगवेगळे सब्जेक्ट असतात, संस्कृत असतं, काहीचं इकॉनॉमिक्स असतं कोणाचं. ठीक आहे. कोणाचं जर विज्ञान असू शकेल तर ते फॉर्म भरू शकतात, परंतु 12वीला विज्ञान कंपल्सरी आहे. एक कंपल्सरी पात्रता आहे. ह्या ज्या दुसऱ्या पात्रता दिलेल्या आहेत तुम्हाला, तर या तुम्ही जॉईनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला 3 संधीमध्ये ते सर्टिफिकेट उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. नसेल तर तुमचा जॉब गेला. ठीक आहे. त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष या पदावर पदोन्नती आणि नामनिर्देशन दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रोसेस आहे 25-75 तुम्ही लागल्याच्या नंतर तुमची पदोन्नती होण्यासाठी. पण सध्याच्याला आरोग्य सेवकसाठी पात्रता काय, 12वी सायन्स.
12वी सायन्स किंवा सायन्स नसेल तर विज्ञान तुमचा एक विषय त्या ठिकाणी असावा. कमी माध्यमिक बघा, उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण 12वी किंवा समतुल्य त्या प्रकारे. हा, आता तुमचा जर पाहिलं असेल तर हा आरोग्य सेवकला तांत्रिक प्रश्न सिलेबस जो पाहिला 15 प्रश्न मराठीचे, 15 प्रश्न इंग्रजीचे, 15 प्रश्न तुमचे सामान्यांचे, 15 प्रश्न गणित बुद्धिमत्ता, असे 60 प्रश्न आहेत आणि 40 प्रश्न तुम्हाला हे तांत्रिकचे विचारतात. ते तुम्हाला सगळे घटक डिटेलमध्ये सांगतो. तांत्रिकचे कोणकोणते घटक आहेत ते घटक लक्षात ठेवा. ओके, तांत्रिकच्या घटकामध्ये पाहिलं असेल तर पहिला घटक आहे आपत्ती व्यवस्थापन. हा घटक तुम्हाला ग्रामसेवकला सुद्धा आहे. ग्रामसेवकची पात्रता सुद्धा 12वी 60% आहे. ओके, पर्यावरण व्यवस्थापन, सूक्ष्म जीवशास्त्र, प्राण्यांचं वर्गीकरण, अनुवंशिक आणि उत्क्रांती, पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान, सजीव जीवन प्रक्रिया भाग 1 आणि जीवन प्रक्रिया भाग 2, गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण, विद्युत धारेचं परिणाम, रासायनिक अभिक्रिया समीकरण, उष्णता, प्रकाशाचं अपवर्तन, कार्बनिक संयुगे, भिंग, त्याचं उपयोग आणि अवकाश मोहीम. हा सगळा जो घटक आहे तुम्हाला आरोग्य सेवकच्या तांत्रिक घटकाला टोटल यावरती तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातात. किती आहेत? 40 प्रश्न. आणि लक्षात ठेवा खूप सारे 40% आणि 50% जे आहे जागा 40% 50% आरोग्य सेवकच्या दोन्ही ठिकाणी तुम्ही आता फॉर्म भरू शकता. ठीक आहे, अगोदर ज्यांचं आर्ट आहे 12वी ते सुद्धा फॉर्म भरू होते कॉमर्स, पण आता त्यांनी कंपल्सरी विज्ञान हा विषय केलेला आहे. त्यामुळे सायन्सवाले जे कुठले असेल ते फॉर्म भरू शकता. आपली बॅच सुरू झालेली आहे. बॅच जॉईन नसेल केली तर लवकर लवकर बॅच सुद्धा जॉईन करून घ्या. ठीक आहे, हा नंबर दिलाय, नंबरला संपर्क करा. व्हॉट्सअपला तुम्हाला लिंक पाठवली जाईल आणि आपल्या आरोग्य सेवकची बॅच फक्त 449 मध्ये. आणि बॅच कधी सुरू झाली तर बॅच आजच सुरू झालेली आहे. त्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मागच्या वेळेस आपण जे काय आरोग्य सेवक टेस्ट सिरीज घेतली ती सुद्धा टेस्ट सिरीज मध्ये आहे. टेस्ट सिरीज मध्ये जा, 10वीचं आणि 9वीचं दोन्ही विज्ञानचं ऑनलाईन मध्ये तिथं आपण क्वेश्चन दिलेले आहेत. अगदी 49 रुपये का 20 रुपये काहीतरी फीस आहे, त्याची एकदा बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, टेस्ट सिरीज नावाच्या फोल्डरमध्ये. आणि पेड कोर्सेस मध्ये तुम्हाला ही बॅच भेटेल 449. बॅच घेतली तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स सगळ्या फ्री त्या ठिकाणी मिळतील. थांबतोय.